नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीदूत मंगेश गाडे स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहोत। या ठिकाणी आपण बघू शकता, तर आपला प्लॉट हा फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे। मी तुम्हाला दाखवतो, हे बघा, आता आपल्या प्लॉटला फ्लावरिंग स्टेज चालू आहे, कळ्या निघताय आपल्याला। तर अशा वेळेस मित्रांनो, आपल्याला काय काळजी घ्यायची आहे त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। तर फ्लावरिंग स्टेजमध्ये आपल्याला ज्या समस्या असतात की बुरशीजन्य रोगांमुळे आपल्या फुलांची ड्रॉपिंग होते, फुलांची गळ होते, कूज होते। तर अशा वेळेस काय करायचं आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला फ्लावरिंग स्टेजमध्ये असताना जी आपली फुलं पोखरणारी आळं आहे, फ्रूट बोरर, फळ पोखरणारी आळी, ज्यावेळेस सेटिंग चालू असते त्यावेळेस ह्या आळीचा प्रादुर्भाव होतो आणि ही आळी आपले फळ पोखरते आणि याच्यापासून आपल्याला मोठं नुकसान होतं। त्याचबरोबर आपल्या उत्पन्नावर याचा भरपूर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो। तर मित्रांनो, अशा वेळेस काय करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की काय उपाय करायचे आहे। चला तर मग बघूया की आपण याच्यावरती काय फवारणी घेणार आहोत। तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, आपण हे कॉम्बिनेशन वापरत आहोत, इंडोफिल अवतार। हे सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट बेस बुरशीनाशक आहे। याच्यामध्ये हेक्साकॉनाझोल आणि झायनेब हे दोन घटक आहेत। तर हे आपण गळकूज होऊ नये म्हणून वापरणार आहोत। त्याचबरोबर आपण या ठिकाणी घरडा केमिकलचा हमला, ज्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन हा घटक आहे, तर हे आपण 1 मिली प्रति लिटर असं वापरणार आहोत। आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी इंडोफिल या कंपनीचं इंडोफिल ओलॅक्स, ज्याच्यामध्ये इमामॅक्टिन बेन्झोएट 5% या फॉर्म्युलेशनमध्ये आहेत। तर मित्रांनो, हे आपण खास आळीसाठी वापरत आहोत। तर अशा पद्धतीने हे कॉम्बिनेशन आपल्याला घ्यायचं आहे आणि याची आपल्याला आपल्या शेतामध्ये टोमॅटोच्या प्लॉटमध्ये फवारणी करायची आहे। तर हे कॉम्बिनेशन आपण आपल्या दुसऱ्या पिकांसाठी सुद्धा वापरू शकता। तर चला तर मग याची आपण फवारणी घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपली फवारणी घेत आहोत। तर फवारणी घेताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की आपलं कव्हरेज प्रॉपर झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्या फवारणीचे योग्य रिझल्ट मिळतील। या ठिकाणी आपण बघू शकता, व्यवस्थितरित्या आपण फवारणी घेत आहोत। तर फवारणी जास्त उन्हात पण आपल्याला घ्यायची नाही, सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत आपली फवारणी झाली पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहिती उपयुक्त ठरेल। आणि कृषीदूत मंगेश गाडे या शेतकरी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।